मागच्या वेळेला आपण कागद मापनाचे प्रकार पाहिले होते. डझन, दस्ता, ग्रोस, रीम या पद्धतीचा आपण अभ्यास केला होता. आज आपण त्याचा डिटेल मध्ये अभ्यास पाहणार आहोत. आपण पाहिलेला आहे 1 डझन म्हणजे किती कागद? 12 कागद. अगदी बरोबर. पण या 12 कागदाची जर का आपण 4 भागात फोड केली तर प्रत्येक भाग पाव भाग कितीचा होणार बघा? 3 कागदांचा. 3, 3, 6, 3, 9, 3, 12 म्हणजे 12चे समान 4 भाग केले तर हा भाग पाव भाग झाला. हा कोणता भाग झाला? एवढा सगळा अर्धा भाग झाला. आणि हा सगळा कोणता भाग झाला? पाऊण भाग झाला. ओके. तर पाव डझन कागद. पाव डझन कागद म्हणजे किती नग येणार सांगा बघू? पाव डझन कागद म्हणजे किती नग? 3 नग. 3 कागदाचा किती डझन होणार? पाव डझन. ओके. अर्धा डझन कागद दुकानातून तुम्हाला आणायला लावले. अर्धा डझन तर किती येणार कागद? अगदी बरोबर 6 कागद. पाऊण डझन कागद 9 कागद. बघा 3, 3, 6, 3, 9 कागद येणार. आता 1.25 डझन कागद. 1.25 डझन म्हणजे 1 पूर्ण आणि त्यात पाव मिळवलं की किती होतं? 1.25 होतं. मग 1 पूर्ण म्हणजे 12 डझन अधिक त्यात 3 कागद मिळवले तर किती कागद होणार आपले? 15 कागद होणार. 1.5 डझन कागद म्हणजे 12 कागद अधिक त्यात अर्धा डझन कागद 6 कागद. 12 आणि 6 18 कागद. 1.25 डझन कागद. 1.25 डझन कागद 12 कागद आणि त्यात आधी 9 कागद मिळवले म्हणजे किती कागद येणार? 21 कागद. 1.25 डझनाला किती कागद येतात? 21 डझन. तर अशा पद्धतीने तुम्ही 2.25 डझन कागद म्हणजे किती? 2.5 डझन कागद म्हणजे किती? 3.25 डझन म्हणजे कागद किती? अशा प्रत्येक कागदाचे नग काय करू शकता? काढू शकता. आलं लक्षात सगळ्यांच्या? आपण कागद मापनातील दस्ता या प्रकाराचा सविस्तर अभ्यास करूया. आपल्या सगळ्यांना माहित आहे की एक दस्ता म्हणजे किती कागद? 1 दस्ता म्हणजे किती कागद? 24 कागद. मग या 24 कागदाचे आपल्याला 4 समान भाग करायचे असतील तर एक भाग कितीचा होईल? 6 चौक 24 ना. 6 चा प्रत्येक भाग 6 चा होईल. म्हणजे पाव भाग मी केलेले आहेत. ओके. मग आता तुम्हाला लक्षात येईल बघा. पाव दस्ता. पाव दस्ता म्हणजे किती कागद येणार? 6 कागद. पाव दस्ता म्हणजे 6 कागद. अर्धा दस्ता म्हणजे 12 कागद. कारण की 24 दस्त्याचा 24 कागद म्हणजे 1 दस्ता म्हणजे 12 कागदाचा अर्धा दस्ता होणार. पाऊण दस्ता. अर्धा आणि प्लस पाव 6 त्रिक 18 किती कागद होणार आहेत बघा? 18 कागद म्हणजे पाऊण दस्ता. पुन्हा 1 दस्ता म्हणजे 24 कागद आपण पाहिलेलेच आहे. 1.25 दस्ता म्हणजे किती? आता 1 दस्ता पूर्ण आणि त्यात पाव भाग मिळवायला लागणार. 1 दस्ता म्हणजे 24 कागद आणि त्यात पाव भाग मिळवलेला 6 कागद. 24 आणि 6 30 कागद. 30 कागदाचा 1.25 दस्ता होणार. 1.5 दस्ता म्हणजे काय? आता 1 पूर्ण आणि त्यात किती मिळवणार? अर्धा दस्ता. 1 दस्ता म्हणजे 24 कागद आणि अर्धा दस्ता म्हणजे किती कागद? 12 कागद. म्हणजे एकूण किती कागद होणार ते? 36 कागद. म्हणजे 1.5 दस्ता म्हणजे 36 कागद. 2.25 दस्ते म्हणजे किती? 1 आणि पाऊण. 1 दस्ता म्हणजे 24 कागद आणि त्यात 18 कागद मिळवायचे. 24 आणि 18 किती कागद झाले? 42 कागद. या क्लुप्तीचा वापर करून तुम्ही 2.25 दस्ते म्हणजे किती? 2.5 दस्ते किती? दस्ते या प्रकारातील कागदाचं मापन अगदी योग्य प्रकारे करू शकता. ओके.